मटकीची उसळ बनवण्यासाठी इथं मी एक वाटी भरून मोड आलेली मटकी घेतली आहे। मटकीला आम्ही घरीच मोड आणलेत। छान स्वच्छ मटकी धुवून मी कोमट पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि कपड्यामध्ये बांधून मस्त असे याला मोड आलेले आहेत। तर फोडणीसाठी तेल गरम केले। याच्यामध्ये मी मोहरी घातली। मोहरी तेलामध्ये थोडीशी फुटून दिली। त्यानंतर मी जिरं घातले। जिरं पण तेलामध्ये फुटले। त्याच्यानंतर मी थोडासा हिंग घातलाय। हिंग घातल्यानंतर एक 6-7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेत। तर या फोडणीमध्ये सगळ्यात अगोदर मी लसूण घालून घेते। त्याचसोबत एक 5-6 पानं कढीपत्त्याची घालते। तर फोडणीमध्ये घातलेल्या लसणाला खूप मस्त असं चव येते आपल्या भाजीला। तर लसूण आणि कढीपत्ता चांगला थोडासा परतवून घेतलाय मी तेलावरती। आता याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा घालते। कांदा सुद्धा व्यवस्थित असा तेलावरती परतवून घेणार आहे। म्हणजे खूप जास्त असा आपल्याला कांदा एकदम लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा नाही, कारण आपण जेव्हा मटकी याच्यामध्ये घालणार ना त्यासोबत कांदा अजून परतला जाईल। त्यासाठी आधीच खूप जास्त कांदा मी परतवून घेणार नाही। हलकासा रंग बदलेपर्यंत इथपर्यंतच मी कांदा चांगला परतवून घेते। तर इथे बघू शकता कांद्याचा थोडासा रंग बदललाय। आता ह्याच्यामध्येच मी बारीक चिरून घेतलेले एक टोमॅटो घालते। तर टोमॅटो सुद्धा हलकं मी अगदी अर्धा मिनिट परतवून घेते। टोमॅटो इथं व्यवस्थित असं परतवून झालाय। मी इथं ठेचलेलं लसूण वापरलाय। तुम्ही इथं आलं आणि लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता। आता याच्यामध्ये मी थोडेसे मसाले घालते। तर सगळ्यात अगोदर इथं कांदा लसूण मसाला जो नेहमी आपण भाजीसाठी वापरतो घरात तोच घातलाय, 1 चमचा घातलाय। त्यानंतर अगदी थोडीशी हळद घालते। आता या कांदा लसूण मसाल्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले आहेत, त्याच्यामुळे मी इथं बाकी कोणतेही मसाले वापरले नाहीत। तुम्ही इथं धना पावडर, जिरा पावडर किंवा बाकी कोणताही असा गरम मसाला वापरू शकता। तर मटकीची उसळ बनवते, तर मटकीच्या उसळमध्ये मी थोडासा अगदी गरम मसाला वापरलाय, कारण गरम मसाल्यामुळे मटकीची जी उसळ आहे ना एक वेगळीच चव लागते, खूप छान अशी टेस्ट येते याला। तर हे मसाले मी घातल्यानंतर मी सगळं व्यवस्थित असं परतवून घेते परत। टोमॅटो सुद्धा चांगला मऊ झालाय आणि कांदा पण चांगला परतला गेलाय, म्हणजे आपली फोडणी चांगली तयार झाली आहे। आता याच्यावरती मी स्वच्छ अशी मटकी धुवून घेतली। म्हणजे भिजत घालताना मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवूनच भिजत घातली होती। आता भाजी बनवताना मी एकाच पाण्याने धुते, कारण आपली मटकी थोडीशी चिकट होते किंवा थोडासा वास येतो। तर त्यासाठी एखाद्या पाण्याने स्वच्छ अशी मटकी धुवूनच घ्यायची। तर 1 पाण्याने मी मटकी धुवून घेतले। आता या फोडणीवरती मटकी घालते ही आणि परत एकदा चांगली परतवून घेते। आता ही मटकी कमीत कमी आपल्याला एक मध्यम गॅसवरती 1-2 मिनिट मटकी चांगली परतवून घ्यायची। जितकी आपण व्यवस्थित मटकी छान परतवून घेऊ ना तेवढी भाजी खूप छान चविष्ट होते। आणि जी मटकीला पाणी सुटतं ना त्या पाण्यावरती पण मटकी अशी व्यवस्थित शिजली जाते बऱ्यापैकी। तर 1-2 मिनिटं मी मटकी चांगली परतवून घेते इथं। तर इथं बघू शकता मस्त अशी मटकी परतवून घेतली। आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते। त्याचसोबत इथं भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली। परत एकदा ही मटकी चांगली मिक्स करून घेते। इथे बघू शकता मटकी व्यवस्थित अशी मिक्स झाली। आता मी झाकण घालते आणि अगदी बारीक गॅसवरती अजून 1 ते 1.5 मिनिटं ही मटकी चांगली वाफवून घेते। तर अशा या झाकणावरती तुम्ही वरतून पाणी सुद्धा घालू शकता। 1-1.5 मिनिटामध्ये बघू शकता मटकी किती मस्त अशी वाफवली गेली आहे। वरती बऱ्यापैकी मटकी अशी शिजली आहे इथं। तर बराच वेळा काय मटकी बघा पटकन शिजते, तर काय मटकीचे मोड शिजायला बराच वेळ लागतो। तर अशी वाफवून घेतल्यामुळे मटकीची भाजी पटकन शिजली जाते। आता परत एकदा मी व्यवस्थित ही मटकी मिक्स करून ह्याच्यामध्ये 1 वाटीभर पाणी घातले। पाणी घातल्यानंतर ही मटकी परत एकदा मी मिक्स करून घेते। आता ह्याच्यावरती झाकण घालून बारीक गॅसवरती एक 8 ते 9 मिनिटं किंवा 10 मिनिटं मटकी चांगली शिजवून घेते।
मटकी छान वाफरली गेली, त्याच्यामुळे मटकी शिजायला फार असा वेळ लागत नाही. तर इथं बघू शकता मस्त अशी मटकीची भाजी तयार झाली आहे. छान असं तेल सुटलं आहे या मटकीला. भरपूर अशी परत कोथिंबीर घालते आणि मटकी एकजीव करून घेते. तर मस्त अशी रसरशीत इथं मटकीची भाजी तयार झाली आहे. तर इथं तुम्हाला शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल तर तुम्ही 1 चमचाभर इथं शेंगदाण्याचं कूटसुद्धा वापरू शकता. आणि बघूया आपण मटकी कशी शिजली. तर बघू शकता खूप मऊ अशी मटकी छान शिजले गेले. तर मुलांच्या डब्यासाठी किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी मस्त अशी मटकीची उसळ तयार झाली, किंवा मग वरण भात भाजीसोबत खाण्यासाठी, तोंडी लावण्यासाठी, चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत अप्रतिम अशी लागते ही मटकीची उसळ. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक जरूर करा.